वसई विरार महानगरपालिका निवडणुकींच्या रणधुमाळीत एक मोठी माहिती समोर आली आहे। प्रभाग 16 मधील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार धनंजय गावडे यांनी गुन्ह्याची माहिती लपवण्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे। भाजपाचे उमेदवार जयप्रकाश रामसागर सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। धनंजय गावडे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी स्वरूपाची माहिती लपवली आहे। सिंह यांच्या दाव्यानुसार गावडे यांनी प्रतिज्ञापत्रात केवळ 10 गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे। प्रत्यक्षात त्यांच्यावर 16 गुन्हे दाखल असून त्यापैकी 12 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत। या प्रकरणी जयप्रकाश सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यांनी गावडे यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली असून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती न्यायालयाला केली आहे। या प्रकरणावर आता न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।